नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। काल अनुभव केला का आपण सिद्धांच्या नगरीत चाललोय तर दिवसभर सिद्ध मायासोबत आहेत असा अनुभव करा म्हणलं होतं। काय काय केलं, किती सिद्ध दिसले सांगा। जाऊ दे, घरात असलेल्या सिद्धांना तर सिद्ध बघितलात का? नाहीतर मुलगी नवरा बायको आई वडील हेच असं अशा रूपात बघतो, पण सिद्ध रूप कधी आपण बघितलं नाही। तर प्रत्येक जीव सिद्ध स्वरूप आहे। भलेही तो घरातील नोकर असेल काय मोलकरीण असेल तरी सुद्धा त्याला सांगितलं सिद्ध रूप दिसला आपल्याला त्याच्यातलं तर आपली दृष्टी समान झाली सगळ्यांच्या विषयी। मग तिथं कसलाही रागद्वेष आदी कशाय होणार नाही, किंवा आपल्या मुलांविषयी पण जो प्रेम भाव त्यांच्याविषयी आसक्ती मोह हे परिणाम होणार नाही जर आपल्याला सिद्ध दिसले तर। सिद्धांविषयी किती प्रेम आहे हो तुम्हाला? कुठे आहेत सिद्ध? कुठं आमच्या जवळ असलेल्याचा आम्हाला लय पत्ता नाही, कुठं सिद्ध लोकांच्या अग्रभागी। आमचं तिथं रेंज पोचत नाही ना, काय करायचं? फोन मोबाईलला नेटवर्क असते का हो सिद्धशिलेवर? आमचं त्यामुळं तिथंपर्यंत काय म्हणायचं, तिथंपर्यंत नेटवर्क नसतो। मग त्यामुळं काय आपल्याला सिद्धांच्या विषयी देणं घेणं नाही, म्हणून तिथं आपल्याला काय सिद्ध आहेत हे कळत नाही, त्यांचं स्वरूप कळत नाही, त्यांच्यासारखं मी आहे हे कळत नाही। तर त्याच्यासाठी थोडंसं राहावा। सिद्धांना जर भेटायचं तर त्याचा उपाय काय सांगितलं होतं? भजनात म्हणलंय ना, काय? सिद्धों से मिलने का मार्ग ध्यान है, निज में ही समाने का मार्ग ध्यान है। सिद्धों से मिलने का मार्ग ध्यान है। काय मार्ग आहे हो? सिद्धांना जर भेटायचं तर ध्यान एक मार्ग आहे। डोळे उघडून बघायला गेलात तर सिद्ध दिसणार नाहीत। कसे दिसणार आहेत? डोळे झाका आणि स्वतःच्या सिद्ध स्वरूपाला पहा तर सिद्ध दिसणार। अशा त्या सिद्धांचं आपण पूजन करणार आहे। तर आपल्या ज्ञानी मनी धनी काय घरी गृही दुकानी सगळीकडे आपल्याला ते सिद्ध आपल्या बरोबर घेऊन फिरा तर त्यांचं पूजन करताना आनंद येईल, त्या पूजनाचा अर्थ समजताना आनंद येईल। जसं एक उदाहरण काय दिलं त्यांनी, म्हणले एखादी तुम्हाला वस्तू खरेदी करायची आहे तर निरंतर त्याचा ध्यास आहे ना, ती वस्तू कुठं नसती हो? जाऊ देत, लग्न ठरलंय। त्यांनी उदाहरण दिलं होतं काय, मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एका मुलाचं एंगेजमेंट झाली आणि लग्न ठरलंय, त्याला मुंबईवालाच आहे की बरोबर आहे। तर ते चालला होता कुठं म्हणले, कामाला चाललाय का काय, तिला भेटायला चालला होता वाटतं, पण लोकलमध्ये होता आणि त्या लोकलमध्ये किती गर्दी आणि धक्काबुक्की चालली आहे, उभारायला जागा नाही आहे, काय कुठं कधी उतरायचं आहे चढायचं आहे काय पत्ता नाही, असली रश होती त्या लोकलमध्ये। पण इतका त्याचा चेहरा प्रसन्न, इतका आनंदी का हो? सगळे ढकलताय तिकडनं बुक्या मारतायत, पडतंय उडतंय सगळं चाललंय, पण तरीसुद्धा ज्ञानाचा विषय आहे ना एक धरलेला, ज्याच्यातून आनंद येतोय असं त्याला प्रतिभास आहे। म्हणून म्हणलं ज्याला असं थोड्या काळाचा सोबती तर त्याला भेटायचं त्याच्यातून आनंद मिळणार हे भाव त्याला प्रसन्न ठेवतायत।
मग जर आपण जाऊन त्या सिद्ध राशीमध्ये मिसळणार आहे कालांतराने शीघ्र, तर आपल्याला त्या सिद्धांना आपल्या ज्ञानात घेतल्यावर किती आनंद यायला पाहिजे, किती त्यांच्याशी आपण एकमेक व्हायला पाहिजे. असे ते सिद्ध आणि त्यांच्यासारखा मी सिद्ध, मग माझ्यात आणि त्यांच्यात काहीच अंतर नाही आहे. इतकी आपली जर लय असेल तर कोण धक्का मारू देत, मरू देत, काय बाहेरचं किंवा आपलं स्वतःचं पण जीव जाऊ देत तरीसुद्धा काय होणार नाही म्हणा की. तर सांगतायत म्हणून की असे सिद्ध माझ्या हृदयावर स्थापन होत, ह्याच्यासाठी याच्यात स्थापना सांगितली आहे. जिनेंद्र रचना असेल तर 104 नंबरचं पेज आहे. ते जे स्थापना दिली आहे ना त्यांनी, आचार्य पद्मनंदी कृत सिद्ध पूजा, ऊर्ध्वाधोर युतम, ती पूजा आहे ना संस्कृत पूजा, त्याचा अर्थ बघायचा आहे. तर स्थापनेचे जे 4 लाईन आहेत ना, तर त्या 4 लाईनमध्ये जे काय सांगितलं ते एक यंत्र आहे. जे असं यंत्र असतात ना, तिथे काय म्हणायचं, यंत्रच की जे पूजन करता तुम्ही. हां हां हां, ते यंत्र आहेत ना, त्या टाईपचं हे एक यंत्र आहे. ते यंत्र कसं बनलं आहे ह्याच्यासाठी हे 4 लाईनमध्ये त्याचा विस्तार सांगितला आहे. म्हणजे आपल्याला असंच वाचायला गेलं तर काय समजणार नाही, पण जेव्हा त्याचा अर्थ बघितला ना, तर त्यावेळेस ते सगळे शब्द आपल्याला एक प्रकारचं इमेज दाखवत आहेत, काय बनवलं आहे ते. सिद्धचक्र यंत्र म्हणा, नाहीतर ते काय सिद्ध परमेष्ठींचं यंत्र म्हणा, असं ते एक यंत्र बनतंय असं सांगितलं आहे. एकदा म्हणायचं आपण, शुद्ध म्हणा, सगळे शब्द बघून म्हणा. धो आहे बरं का, ते घो नाही आहे. ऊर्ध्वा धो, ऊर्ध्वा घो नव्हे. ऊर्ध्वाधोरयुतं सबिंदु सपरं ब्रह्मस्वरावेष्टितं वर्गापूरितदिग्गताम्बुजदलं तत्सन्धितत्वान्वितम् अन्तःपत्रतटेष्वनाहतयुतं ऋङ्कारसंवेष्टितं देवं ध्यायति यस्य मुक्तिसुभगो वैरीभकण्ठीरवः. सगळे शब्द शुद्ध म्हटलात ना, म्हणजे तिथं त्या शब्दांचा अर्थ काय आहे हे बघू आपण. काय सांगितलं आपण बघितलं, तो ओम हे शब्द कोणाचं वाचक होतं, पंचपरमेष्ठींचा. रीम शब्द 24 तीर्थंकरांचा वाचक आहे. ओम हा शब्द पंचपरमेष्ठींचा वाचक आहे. रीम हा शब्द 24 तीर्थंकरांचा वाचक आहे. तर आता सांगतायत की सिद्धांचा वाचक काय शब्द आहे. तर त्यांनी काय घेतलं, ऊर्ध्व आणि अध, वर आणि खाली रनेयुत. म्हणजे काय म्हणायचं, एक रफार आहे आणि एक खाली र आहे, अर्धा र. म्हणजे काय म्हणायचं, एक त्याला वाटी असेल किंवा जसं ब्रह्मचारीचं ब्र मध्ये एक असा अर्धा र आलाय ना, मग एक वर र आहे, एक खाली र आहे. तर सांगतायत की ऊर्ध्व आणि अधोभागामध्ये रने युक्त, सबिंदू म्हणजे बिंदूने सहित, सपरम, सच्या नंतर कुठला अक्षर येतो, स ह ळ ज्ञ असतं ना. आता 12 खडीमधले अक्षर श स ह, ह शब्द आहे ना, तर आता इथं लिहा ह. ह ला एक वर र आहे आणि एक खाली र आहे, तो कुठं घालायचा, इथं पोटात त्याच्या. तर काय सांगितलं, ऊर्ध्वाधोरयुतम, ऊर्ध्व आणि अध, वर एक आणि खाली एक रनी युक्त, सबिंदू, त्याला बिंदू घाला, सबिंदू सपरम, बिंदूने सहित आणि सच्या नंतरचा जो अक्षर आहे, तर तो अक्षर, तो त्या काय म्हणायचं, त्या यंत्राचं हार्द आहे, तो मध्य आहे. ह हा शब्द आणि त्याला
अशा रीतीने त्याची रचना झाली. मवाचा हे काय आहे? नाही, रीम कसं होतंय? रीम कसं असतंय? रीम कासं रीम, सॉरी, हां हे रीम आहे. हे काय आहे? रम. रीम, रम, रूम, रव काय असत नाही काय असे शब्द, त्यामध्ये रम हे पण एक शब्द मंत्रामध्ये उच्चारण केलं जातं. तर रीम हा 24 तीर्थंकरांचा वाचक आहे आणि रम हा सिद्ध चक्राचा वाचक आहे किंवा सिद्ध समूहाचा वाचक आहे. तर त्यासाठी सांगितलं की एक कमळ बनवलं आहे, त्या कमळाच्या कर्णिकेवर रम लिहिलं आहे. म्हणजे आता ही समजा कर्णिका आणि त्याच्यावर रम लिहिलं आहे. आता एक यंत्र आहे बरं का, असं त्यांनी कुठं दाखवलेलं नाही आहे, सगळं विस्तारानुसार आपण बनवतो. यंत्र काय आहे? ऊर्ध्वाधोरयुतम सबिंदू सपरम. समजले का सगळे शब्द? ऊर्ध्व आणि अध म्हणजे खाली, र ने युक्त म्हणजे हा वरचा एक र आणि खालचा एक र आणि त्याच्यामध्ये मध्ये घातला बिंदू, असा तो स नंतरचा वर्ण काय अक्षर आहे तो, ते लिहिलं. त्याच्या पुढं सांगितलं ब्रह्मस्वरावेष्टितम. ब्रह्मस्वराने तो पूर्ण वेष्टित आहे. ब्रह्मस्वर म्हणजे काय घेतलं? वह बीजाक्षर ब्रह्म स्वरों से वेष्टित है, अर्थात उसकी दक्षिण परिक्रमा करते हुए. आता त्याला काय करायचं? ह्याच्यावर आता कसं आहे माहीत नाही बरं का मला, मी आपलं ते जसं त्यांनी रचना सांगितली आहे तसं दाखवते आहे. आ ई रू 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 कसलं असतंय? खाली खाली घालायचं ना त्याला. एक रू आणि दुसरा रू, पुढं रू आणि रू, असंच आहे ना. ए आई ओ औ, होय अहा, असं त्यांनी सांगितलंय. काय? ब्रह्मस्वरावेष्टितम. ब्रह्मस्वराने जो वेष्टित आहे असा तो रम शब्द. मी इथलं वाचते. ऊपर और नीचे र से सहित तथा बिंदु सहित स पर अर्थात स से आगे का अक्षर ह, यह तो मंत्र के बीच में है, जिसका आकार ऐसा बना हुआ है रम. फिर वह बीजाक्षर ब्रह्मस्वरों से वेष्टित है, अर्थात दक्षिण परिक्रमा करते हुए अ आ पासून ते अम आहा हे स्वर लिहा. म्हणजे आता जे काय त्यांनी रचना सांगितली आहे मध्ये, त्यामध्ये रम आहे आणि हा रम म्हणजे सिद्धांचा वाचक आहे आणि त्याच्या बाजूनी हे ब्रह्मस्वर लिहिले गेले. पुढं सांगितलं काय? वर्गापूरित दिग्गतांबुजदलम तत्संधितत्वान्वितम. म्हणजे काय आहे की त्याच्यानंतर 5 पाखुडी बनाई जावे. आता मला फार काय चित्रकला येत नाही बरं का, पण आता मी आपण दाखवते. असं एक 5 पाखुडी काढल्या, पंखुडी 1 2 3 4 आणि 5, मागं गेलेली 5 समजून घ्या. असं तर त्या 5 पाखुडीवर काय लिहायचंय? नाही, नमोकार मंत्र लिहायचा है. उन पाखुड़ियों की संधि में नमोकार मंत्र का एक एक वाक्य पद लिखे और दलों में म्हणजे आता इथं नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायणम, नमो लय सवसावणम, असं एक ते 5 पाखुडींचं वेष्टन झालं त्याला. मध्यभागी रम आहे, हे सिद्धांचं वाचक आहे. त्याच्यानंतर हे सगळे ब्रह्मस्वर लिहिले. त्याच्यानंतर हे 5 बीज लिहिले, काय नमोकार मंत्राचे 5 वाक्य लिहिले. त्याच्या पुढं सांगतायत वर्गापूरित दिग्गतांबुजदलम. काय करा, जे काय पुढं जे दल आहेत, दल म्हणजे काय म्हणायचं? पान. हां,
पानच असतंय ना, असं पान समजा. चित्रकला शिकून यायला पाहिजे होतं आज, लक्षात नाही माझ्या. असं ते पान. तर ह्याच्यावर काय करा म्हणून सांगतायत, क्रमशः वर्गाक्षर लिखे. म्हणजे काय, ते वर्ग जे आहेत ना आपले, काय क ख ग घ वगैरे, हे सगळे वर्ग म्हणायचे. इकडे बस, त्याला फक्त लागू नको. तर काय सांगायला लागले, वर्गाक्षर लिखे. लिहिले ना, वर्गापुरित दिग्गतांबुजदलम. म्हणजे वर्गाने आपुरित, दिग्गत म्हणजे दिशांच्या, 10 दिशांच्या मध्ये व्याप्त असं ते दल. अंबुजदल म्हणजे कमळाचं दल. त्याच्या संधीमध्ये तत्वान्वितम, तत्वाने सहित आहे. त्याची संधी जिथं झाली ना, म्हणजे आता हे जे जोडले गेले पानं, तर ह्यांच्यामध्ये काय लिहा, वर्गाक्षर लिहा. शेवटी प्रत्येक शब्द म्हणजे सुद्धा काय म्हणायचं, सिद्धांचं, आत्म्याचं वाचक आहे. त्यामुळं जे काय अक्षरं जिथे लिहिली जाणार ते सगळे स्वभावाचं सूचक आहे, तसं समजून घ्या. दिसतंय का बोर्डवरचं? मी आपलं शक्ती कमी वापरली आहे असं दिसायला लागलंय. हां, तर हे आपली सिद्धपूजा आहे ना, त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी जे मंगलाचरण घेतलंय, ऊर्ध्वा धोर युतम सबिंदू सपरम, माहिती आहे. तर त्याचा अर्थ सांगतोय आपण, की ऊर्ध्वणी अधोभागामध्ये रने सहित, बिंदूने सहित आणि सच्या नंतरचं अक्षर ह. तर त्यांनी जे बनलं ते रम हे शब्द सिद्धांचं सूचक आहे किंवा सिद्ध समूहाचा वाचक आहे. त्या सिद्धांना मध्यभागी ठेवलं, त्यांच्या बाजूने काय लिहिलं, हे काय लिहिलं, ब्रह्मस्वर लिहिले. हां, असं लिहून घ्या ना तुम्हाला समजण्यासाठी, परत तुम्हाला नाही कळणार ते वाचल्यावर. आपण ब्रह्मस्वराने आवेष्टित, या रम शब्दाला ब्रह्मस्वरांनी वेष्टन केलं. आणि मग त्याच्या बाजूला जे 5 पंखुडी आहेत त्याच्यामध्ये 5 नमोकार मंत्राचे एक एक वाक्य लिहिले. ते एक यंत्र बनवायचं आहे असं सांगायला लागले. हे एक प्रकारचं यंत्र आहे जे सिद्धपूजेच्या वेळेस तुम्ही समोर ठेवताय. आपण आता तिथं ते काय म्हणायचं, असं वस्तुरूप यंत्र नाही आहे, तर आपल्या ज्ञानामध्ये बनवा आणि अशा प्रकाराने त्या सिद्धांचं तिथं स्थापना करा हे सांगायला लागले. तर ते 5 कमळांच्या दलावर, काय पाकळ्यांवर 5 नमोकार मंत्राचे वाक्य लिहिले. त्याच्यानंतर जे दल आहेत बाजूला, त्याच्यामध्ये काय लिहिलं, वर्गापुरित दिग्गतांबुजदलम. वर्गाने आपुरित, 10 दिशा वर्गाने आपुरित होतील असं अंबुजदलम म्हणजे कमळाच्या दलावर, जे की तत्वाने सहित आहेत, अन्वितम तत्वाने युक्त आहेत, असं ते अक्षर लिहा, वर्गाक्षर. त्याच्यानंतर सांगतायत काय, अंतःपत्र तटेश्वनाहतयुतम रिंकार संवेष्टितम. म्हणजे काय सांगितलं, शेवटी, अंत म्हणजे आता शेवटी काय राहिलो, त्याच्या खाली पण एक प्रकारचं असं पान आहे, असतं ना, असतं बहुतेक, असतं ना, नाही म्हटलं तरी पण असते पण आता. हां, तर हे जे पान आहे ह्याच्यावर काय लिहायचं आहे हे सांगायला लागले. अंतः शेवटी पत्र तटामध्ये किंवा तटावर, अनाहतयुत म्हणजे ज्याचं कधीही घात होणार नाही असं ते रिंकाराने संवेष्टित, काय अनाहतयुत आणि रिमकार सहित असं ते अक्षर आहे. म्हणजे आता ह्याच्यावर काय लिहा, रिम लिहा. कशाचं वाचक काय म्हटलं, रिम 24 तीर्थंकरांचं वाचक आहे. ओम हे पंचपरमेश्वरींचा वाचक, पण रिम हे 24 तीर्थंकरांचं वाचक आहे. तर काय सांगितलं त्यांनी, अंतःपत्र तटोमे, काय प्रश्न आहे का? हां, एक पान खाली जास्त काढा एवढं सांगायचं, म्हणजे किती पानं असते ते मोजून काढावं लागतील. हे 5 पानखुडी आहेत त्याच्यावर नमोकार मंत्र लिहिला. हे बाजूचे जे पत्र आहेत त्यांच्यावर ते दल, काय म्हटलं त्याला,
दल म्हटलं, दल. त्या दलावर वर्गाक्षर लिहा म्हणून सांगितलं. आणि त्याच्यानंतर जे खालचं पत्र आहे, अंतपत्र म्हणजे शेवटचं पान जे आहे, त्याच्यावर रिम अनाहतयुत रिंकार लिखे इत्यादि विधि से यंत्र को पूरित करे. इन अक्षरों से वाच्य देव का देवम ध्यायती स मुक्ती सुभगो वैरीभ कंठीरवह. छान अर्थ आहे बरं का त्याचं. काय सांगायला लागलेत की जो अशा सगळ्या विशेषणांनी सहित असणारा देव, त्याचं जो ध्यान करतो, देवम ध्यायती जो अशा देवाचं ध्यान करतो, तो मुक्ती सुभगः मुक्तीला प्राप्त करतो. मुक्तिलक्ष्मीने सुशोभित होतो. सुभग म्हणजे सुंदर, म्हणजे मुक्तिरूपी लक्ष्मीने सुंदर होतो, सुशोभित होतो. त्याला उदाहरण दिलं वैरीभ कंठीरवह. तर त्याच्यामध्ये वैरी कोण कोणाचा? इभ म्हणजे हत्ती. काका इभ आहे ना शब्द त्याच्यामध्ये. इभ म्हणजे हत्ती आणि कंठीरव म्हणजे सिंह. कोण कोणाचा शत्रू असतो? हत्तीचा शत्रू सिंह का सिंहाचा शत्रू हत्ती? जंगलात जाऊन बघावं लागेल. हे सिद्धांतमध्ये गेले दिसते. हत्तीचा शत्रू सिंह का सिंहाचा शत्रू हत्ती? कोणाला माहिती. आम्ही कुठलं ते सिंहाकडे जात नाही, हत्तीकडे जात नाही. तर ते सिंह आक्रमण करतोय ना. भलेही सिंहापेक्षा हत्ती बलवान आहे, तरी सुद्धा शत्रुता नाही आहे हत्तीला, पण स्वतःचं रक्षण करायला करेल काहीतरी वार. पण सिंह शत्रू म्हणून सांगितलं वैरी. ज्याप्रमाणे हाथियों को भगाकर सिंह सुशोभित होता है, तो सिंह जरी हत्ती बलवान आहे तरी सुद्धा त्यांना पळवतो. मग तो पळवून जसं सिंह शोभतो. मागं घेतलं होतं एकदा आपण हे प्रकरण. सिंहाला राजा का म्हणायचो जंगलाचं? कोण राजा बनवलं? त्याला मुकुट घातलंय का असं कोण? का काय असं माळ घातली आहे, त्याला काय पदवी दिली आहे? कोण राजा बनवलं त्याला? जंगलाचा राजा म्हणतात ना सिंहाला. कोण बनवलं त्याला राजा? त्यांच्या वडिलांनी. त्यांच्या वडिलांना कोण बनवलं? असं एक जोक आलं होतं की म्हणले सांगा, म्हणले जंगलमधल्या 5 प्राण्यांची नावं सांगा जे सगळ्यात पॉवरफुल आहेत. असे 5 प्राणी कुठले सांगा बघू. कोण सांगल ते विनर. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? म्हणले सिंह, सिंहाचे वडील, सिंहाची आई, सिंहाचे भाऊ असं सांगितले. म्हणजे सिंह सोडून दुसरा कोणी पण पॉवरफुल नसता असं. इतर पशूंच्या समोर सिंहच एक एकटा असा बलवान म्हणला जातो. आणि त्यांना सांगितलं ना त्याच्यामध्ये एक काय म्हणायचं, एक रॉयल असतात ना, काय म्हणायचं, एक तसलं एक रुबाब म्हणा, एक त्याची फिलिंग्स म्हणा अशी आहे की आय एम द बेस्ट. असं सगळ्यांच्या समोर तो भलेही. मग एक त्यांनी उदाहरण कसं दिलं होतं की एक सभा चालली होती, कॉन्फरन्स चालू होतं, आणि त्या कॉन्फरन्समध्ये जो वक्ता होता ना तो हे एक्सप्लेन करत होता. तर त्या हॉलमध्ये जवळपास एक 50-100 जण बसलेले असतील. आणि त्यांनी सांगितलं की सिंहाचं एक वेगळंच वजन असतं. भलेही ते समोर असू दे नसू दे, तुम्ही घाबरलेला असता. तर त्यावेळेस तिथं त्यांनी काय सांगितलं, समजा नाही मला आता न्यूज आली आहे म्हणून सांगितलं त्यांनी की या हॉलच्या बाहेर 100 हत्ती फिरायला लागलेत. तर सगळे आतले म्हणले ग्रेट ना, बघायला पाहिजे कसले असतील, कसे आहेत, काय कसं काय इकडं आलेत. आणि त्याच्यानंतर सांगितलं या हॉलच्या बाहेर एक सिंह फिरतोय. काय झालं? सगळे गपगार. कुठून पळायला नको, दरवाजे बंद आहेत का, आत येईल का असं भय. म्हणलं त्यांनी बघितलं का सिंहाला, किंवा त्या सिंहाने काय केलं का ह्यांना? न डरकाळी फोडली न काय स्वतःचं रूप दाखवलंय, पण का भयभीत झाला? म्हणजे सांगायचं त्याची ती जी काय म्हणायचं, ते जो स्वभाव आहे ना त्याचा एक, तोच तुमच्यावर प्रभाव टाकणार आहे. त्यामुळं त्याला राजा बनला तो. बनवलं नाही कोणी.
राजा काय सिंहाचा मुलगा असतो ना, तो पण राजाच म्हटला जातो. म्हणजे त्याचं पण एक भाव असे आहेत की रस्त्यावरनं त्या जंगलाच्या चालला तरी सुद्धा तो एक अशा ऐटीत असतो, अशा एका भावनेत असतो की माझ्यापेक्षा कोण वर नाहीच आहे, मी राजा आहे. म्हणून तुम्ही राजा म्हणताय, त्याला कोणी बनवलेलं नाही आहे राजा, बरं का. बरं जाऊ दे, कुठं गेलो आपण, जंगलात का गेलो. हां, तर जसं हत्तींना पळवून सिंह सुशोभित होतो त्याप्रमाणे इथं का उदाहरण दिलं हो त्यांचं, सिंहाचं आणि हत्तीचं. काकाशास्त्राला हात लावायचं तुम्हाला. सुभग म्हणजे सुंदर किंवा आवडणारा, प्रिय असा शब्दाचा अर्थ आहे. मग मुक्ती नाही, मुक्ती सुभग म्हणजे मुक्तीला प्राप्त होतो हे मागं लावायचं तिकडं. आणि त्यामुळं सुशोभित होतो, मुक्ती लक्ष्मीने सुशोभित होतो असं तिकडं अर्थ येतो. तर काय घेतलं इथं, जसं की हत्तींना पळवून सिंह सुशोभित होतो त्याप्रमाणे सिद्ध भगवंतांचं ध्यान करण्यामुळे कर्मशत्रूंना पळवून आत्मा आपल्या स्वरूपामध्ये सुशोभित होतो. कोण कोणाचा वैरी आहे इथं, जसं त्या सिंहाला वैरी म्हणलं हत्तीचा, तसं तुमचं वैरी कोण आहे हो, कर्म. मग त्या कर्मांना पळवून आत्मा स्वभावामध्ये विश्रांत होतो तर तो शोभतो, हे सांगायला लागले. कर्म शत्रुओं को भगा कर आत्मा अपने स्वरूप में सुशोभित होता है. अशा प्रकारे सिद्ध भगवंतांच्या स्थापनेचा संकल्प करण्यासाठी म्हणून अशी यंत्राची ती रचना आहे. समजले काय अर्थ माहीत नसतं तर विचारा. इभ म्हणजे काय सांगितले मी, इभ कुठे आहे हो शब्द, बघायचं का, पायाचा हात धुतले. हां, तर वैरीमध्ये इभ शब्द आहे पुढं. मग इभ म्हणजे हत्ती आणि कंठीरव म्हणजे सिंह. हां, मग जसं हां त्याच्यासाठीच तुम्हाला वही पेन घेऊन बसा म्हणून सांगितले होते. कुठं लिहिलं तुम्ही, लिहिलं का हो, लिहे असं याच हात हलवत. इभ, इभ आहे ना, इभ, इभ, इभ म्हणजे हत्ती. वैरी इभ आहे ना शब्द त्याच्यामध्ये. हां, इभ शब्द नाही आहे त्याच्यामध्ये, इभ शब्द आहे. तर जसं त्या हत्तींच्या समूहाला पळवून तो सिंह सुशोभित होतो, तसं सगळ्या प्रकारच्या कर्मांना पळवून हा आत्मराजा सुशोभित होतो आणि मुक्तीला प्राप्त होतो. कशासाठी सांगायला लागलेत हे सगळं, एकदा म्हणायचं. आता हे सगळे शब्दांचे अर्थ समजलेत ना, तर ते म्हणताना तशी भावभासना करत म्हणा. असं हे डोक्यावर. आणखीन एकदा पूर्ण सांगते, 4 लाईन. हां, ऊर्ध्व आणि अधो भागामध्ये रने युक्त, जसं इथं दाखवलं ना, हा शब्द समोर ठेवा आपल्या डोळ्याच्या. ऊर्ध्व म्हणजे वर आणि अधो म्हणजे खाली, दोन्हीकडे हे र आहेत ना, रच आहेत ना, समजते ना तेवढं तरी आपल्याला, की जेव्हा रफार घालतो तो र असतो, पोटात रेग मारला तर र असतो, खाली वाटी काढली तरी र असतो, हत्तीच्या हे हच्या मध्ये पोटात घातला तरी र असतो तो. तर जिथं वर आणि खाली ऊर्ध्व आणि अधो भागामध्ये र ने युक्त, सबिंदू सपरम, बिंदूने सहित आहे. रमवर टिंब दिलाय ना, आणि सपरम, पर म्हणजे नंतर, पर म्हणजे नंतरचा शब्द, सच्या नंतरचा शब्द कुठला आहे, ह. तर म्हणून सांगितलं सच्या पुढचा अक्षर ह तो मध्यभागी लिहिला, त्यामुळं शब्द तयार झाला रम. आणि हा रम हा शब्द सिद्ध समूहाचा वाचक आहे. त्यांना आपल्याला समोर ठेवायचं आणि स्थापना करून पूजन करायचं आहे ना. आता काय म्हणायचं, द्वैत न्यायाने ते सिद्ध आणि अद्वैत न्यायाने आपला सिद्धात्मा. तर स्वतःच्या आत्म्याचं पूजन करायचं म्हणजे काय करायचं, असं काय थाळी आणि द्रव्य घेऊन पूजा करायची का स्वतःची. अनुभव करणे हीच पूजा, पवित्र आत्म्याकडं जाणं हीच पूजा म्हटलं जातं. त्यामुळं जेव्हा रम हा शब्द लिहिला तिथं त्या सिद्धांना स्थापन केलं म्हणलं. त्याच्या बाजूने काय सांगितलं, ब्रह्मस्वरावेष्टितम, हे ब्रह्मस्वर आहेत अ पासून अम अह पर्यंत, या ब्रह्मस्वराने ते आवेष्टित आहे. दक्षिण बाजूपासून लिहा आणि पूर्ण ते वेष्टन करा असं सांगितलं.
इथलं आवेष्टित शब्द ब्रह्म मिळतेच का? शब्द ब्रह्म म्हणाले तर आता शब्द ब्रह्म म्हणजे कुठलेही सूत्र वगैरे घेताना त्याला शब्द ब्रह्म म्हणलं, किंवा प्रत्येक जिनवाणीतला प्रत्येक शब्द हा शब्द ब्रह्म म्हणला जातो, कारण प्रत्येक शब्दातून आत्मा वाचक असतो. जसं माताजी सांगतात की ममल पाहुड नावाचे एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये आपण घेतलं होतं एकदा 64 शुद्धीच्या वेळेस पदानुसारिणी बुद्धिरुद्धीमध्ये का बीज बुद्धिरुद्धीमध्ये घेतलं होतं. प्रत्येक शब्द हा आत्म्याचा वाचक कसा असतो याच्यासाठी. त्यामुळं तुम्ही अ म्हणा, आ म्हणा, क म्हणा, ख म्हणा, सगळ्या शब्दातून आत्मा काढून दाखवायचा मला. काय आज घरचा अभ्यास तुम्हाला. सगळे शब्द जसं क वरून कारण परमात्मा, ख वरून काय हो घरचा अभ्यास, ख वरून आत्म्याचं वाचक कसं, ग वरून मी सांगते, ख तुम्ही सांगा बघू. अ वरून अविनाशी आत्मा, आ वरून आनंद स्वरूप आत्मा, ई वरून ईश्वर स्वरूप आत्मा, असं प्रत्येक शब्द हे आत्म्याचं सूचक आहे, म्हणून त्या प्रत्येक शब्दाला म्हणलं जातं शब्द ब्रह्म. आणि त्याच्यातून स्वतःकडे येण्यासाठी म्हणून प्रेरणा येते. तसंच इथं पण सांगितलं हे ब्रह्मस्वर आहे ते सुद्धा आपल्याला हे ब्रह्मस्वर आहेत. या ब्रह्मस्वराने आवेष्टित हा रम शब्द तसं सांगितलं त्या पूजेच्या लाईनमध्ये. पुढं वर्गापूरित दिग्गतांबुजदलम तत्संधी तत्वान्वितम. तर जे दिग म्हणजे दिशा, दिशेमध्ये वर्गाने आपुरित असे अंबुजदल म्हणजे चारी दिशेला व्याप्त असणारे किंवा दाही दिशेला व्याप्त असणारे जे अंबुजदल म्हणजे कमळाची दल, पानं म्हणा, पाकळ्या म्हणा. तर ते जे चारी दिशेला किंवा दाही दिशेला व्याप्त असणारे जे कमळाच्या पाकळ्या आहेत त्यांच्यावर काय लिहा, वर्गापूरित म्हणजे वर्गाक्षर लिहा. जे बाराखडीमध्ये वर्ग येतात ना, प्रत्येक वर्ग त्यातलं वर्गाक्षर म्हणजे आता मूळ क ख ग मधलं क हे वर्गाक्षर म्हणलं जातं. असं प्रत्येक एक आता मला बाराखडी शिकवा म्हणू नका प्लीज. तर ते जे बाराखडीचे काय म्हणायचं असतं ते त्याला एक एक वर्ग म्हणा, एक वर्ग, क चा वर्ग नाही रे बाबा, वर्ण मला म्हणजे सगळे आलं त्याच्यामध्ये. एक जे आहे ना क पासून ते ग पर्यंत, क ख ग घ ङ च छ ज ज न्य, त्याला एक म्हणलं ना, च हा वर्ग, क हा वर्ग. तसं तुम्ही प्लीज मराठी व्याकरण बघून घ्या बरं का. वर्ग, क चा वर्ग, मग त्या क चा वर्गातलं पहिलं क हे वर्गाक्षर असं म्हणलं जातं. ते प्रत्येक एक वर्ण म्हणले जातील की, पण हे वर्ग झाला एक वर्ग. क पासून ते क ख ग घ न्य च छ ज झ न्य असं ते असतं ना, जे काय मला लय येत नाही. तर ते च वर्ग, क वर्ग असं त्यातला जो पहिला अक्षर आहे तो वर्गाक्षर. ते सगळे काय करायचंय, कुठं गेलं, पहिल्यांदा त्या चारी दिशेला जे काय अंबुजदल म्हणजे पाकळ्या आहेत त्यांच्यावर पंचपरमेष्ठींची नावं लिहिली, एक पद. आणि नंतर सांगितलं त्या दलांवर वर्गाक्षर लिहिलं. आणि नंतर अंतःपत्र तत्तेश्वना हतयुतम रिंकार संवेष्टितम म्हणजे अंत म्हणजे शेवटी जे काय पत्रतट आहेत हे शेवटचे पत्रतट म्हणले जातात. तर त्यांच्यावर अनाहत म्हणजे जे काय कधीच नष्ट होणार नाही असं, ज्याचं कधी आहत म्हणजे नष्ट, घात होत नाही असं ते रिंकाराने संवेष्टित पत्र, खाली जे काही पत्र आहे त्यांच्यावर रिंकार लिहा इत्यादी विधीने यंत्र पूर्ण झालं. मग जो कोणी अशा देवाला नमस्कार करतो, ध्यान करतो, तो मुक्ती सुभगः मुक्तीचा पात्र होतो. म्हणजे त्याला तो मुक्तीने सुशोभित होतो असं म्हणा. जसं की हत्तींना पळवून तो सिंह सुशोभित होतो, त्याप्रमाणे हा मी आत्मा कर्मांना पळवून म्हणजे पळवायची गरज नाही, तुम्ही आत्म्याकडे जावा ते कर्म पळून जाणार आहेत.
मग जो असा कर्मांना पळवतो तो आत्मा सुशोभित होतो, म्हणजे तो आत्मा शोभतो असं सांगायचं आहे. म्हणा एकदा शुद्ध म्हणायचं. ऊर्ध्वाधोरयुतं सबिंदु सपरं ब्रह्मस्वरावेष्टितं वर्गापूरितदिग्गताम्बुजदलं तत्सन्धितत्वान्वितम् अन्तः पत्रतटेष्वनाहतयुतं ऋङ्कारसंवेष्टितं देवं ध्यायति यस्मुक्तिसुभगो वैरीभकण्ठीरवः. आजपर्यंत जेव्हा आपण म्हणत होतो हे त्यावेळेस त्याचे भाव माहीत नसल्यामुळं, शब्दार्थ माहीत नसल्यामुळं फक्त आपण वर्ड्स म्हणलेत. पण आता त्याचा भाव समजला, काय अर्थ समजला, तर तसं सिद्ध दिसले का आपल्याला. त्यांना आपण समोर स्थापन करून आपल्या हृदयामध्ये बोलवले आणि मग त्यांचं आपण पूजन करतोय. तर प्रत्येक शब्दाचा असा अर्थ समजला तर पूजन करण्यामध्ये आनंद येतो, नाहीतर आपलं म्हणण्यात गुंगवून जातो, त्यामुळं शब्दसुद्धा समजत नाहीत आणि अर्थसुद्धा समजत नाही. मग असं जेव्हा कधी पण आपण जे काय पूजन आदी करणार तर त्याच्यामध्ये सगळ्या रीतीने शब्दार्थ, मतार्थ, भावार्थ सगळं त्यांना आपल्याला गाभा समजला तर त्यापूर्वक आपण पूजन करण्यामध्ये ते स्वरूप समजणार, ज्यांचं कोणाचं पूजन करतोय त्यांचं, असं समजून आपण पूजन केलं तर आपल्याला आनंद आहे. तर आज आपण जरा सिद्धांच्या बरोबर जास्त वेळ घालवू. चला. हो, काय समजलं नसतं तर परत उद्या विचारा, परत एकदा घेऊ म्हण जाणा. चला, सिद्धांच्या नगरीमध्ये, सिद्धांच्या गावामध्ये पहा, समोर जे सगळे अनंत सिद्ध दिसत आहेत, सर्व सिद्धात्मा शुद्ध आहेत, पवित्र आहेत, नित्य आनंदाचा भोग घेणारे आहेत. आपल्या दृष्टीमध्ये मात्र सिद्ध घ्या. माझ्या अवतीभोवती फक्त सिद्ध आहेत. अनुभव करा. सर्व सिद्धात्मा स्वतःमध्येच लीन आहेत, स्वस्थ आहेत. सर्व विकल्पांनी शून्य आहेत, सुंदर आहेत. निसंसार स्वरूप आहेत. कोणालाही एकमेकांचा अडथळा नाहीच, निराबाध आहेत. त्यांच्याप्रमाणे स्वतःकडे पहा. हा मी सिद्ध आत्मा स्वयं प्रभू स्वरूप आहे. स्वभावानेच प्रसन्न आहे, आनंदाने भरलेला आहे. सिद्धांसमान मी आहे पहा. मी सुद्धा सिद्धच अनुभवा. मला शरीर नाही, नाही, नाहीच. स्वतःचे सुंदर रूप पहा. कर्ममलिनतेने रहित स्वच्छ आत्मा जाणा. संसाराच्या विकल्पाने शून्य, निर्मल, पवित्र, शुद्ध जीव जाणा. न्यायक स्वरूपोऽहम्, सिद्ध स्वरूपोऽहम्,
चैतन्यस्वरूपोऽहम् विसर्ज। नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहूणं नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहूणं नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं